येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्मा प्राप्त करायलाच पाहिजे. पवित्र आत्म्यामध्ये आहे ना नेहमी भरायला पाहिजे. आणि पवित्र आत्म्याने जेव्हा तुम्ही ना भरत असतात परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे, पवित्र आत्मा देवाच्या मंडळीला ना पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे आपल्याला चालवत असतात. म्हणून देवाला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला प्रत्येक व्यक्ती आणि दोषापासून पापापासून मुक्त झालेला प्रत्येक व्यक्ती, नरकापासून आहे ना रक्षण मिळालेला प्रत्येक व्यक्तींना पवित्र आत्मा, देवाच्या वचनानुसार पवित्र आत्मा दिलेला आहे आणि पवित्र आत्मा प्राप्त करायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त केल्यावर परमेश्वराच्या वचनानुसार आहे ना, परमेश्वराने ना देवाच्या आत्म्याच्या ना 9 कृपादान आहे ना देवाच्या लेकरांना मिळत असतात. हालेलुया. 9 कृपादान, 9 कृपादान आहे ना देवाच्या वचनामध्ये आपण पाहत असतो की पवित्र आत्मा मिळालेला प्रत्येक व्यक्तीला देवाने ना 9 कृपादान आहे ना दिलेला आहे. 9 कृपादान. 9 कृपादान मध्ये आहे ना एक कृपादान मध्ये काही लोकांना ना कृपा असल्यामुळे त्या एक मेहन कृपेमध्ये ना वाढ होत असतात. म्हणून परमेश्वरांनी त्या कृपादानामध्ये ना एक मेन कृपादान सर्वांना मिळालेला आहे, असं की अन्य भाषामध्ये बोलण्याची. परमेश्वराने दिलेला पवित्र आत्म्याच्या कृपादानामध्ये एक कृपादान अन्य भाषामध्ये बोलण्याची. म्हणजे देवाचं लेकरं, येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं सर्वजण आणि येशूच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला प्रत्येक व्यक्ती, येशू ख्रिस्ताच्या द्वारे वचनानुसार पवित्र आत्मा प्राप्त करून घेतलेला प्रत्येक व्यक्तींना येशू ख्रिस्ताने ना पवित्र आत्माचा कृपादान दिलेला आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या वचनानुसार या कृपादान अन्य भाषामध्ये बोलायला पाहिजे देवाचं लेकरं. अन्य भाषांना सर्वांना ना परमेश्वराने दिलं अन्य भाषा बोलण्याची, पण आज अन्य भाषा बोलण्याची ना कमी झालेलं आहे मंडळीमध्ये. देवाला स्वीकारलेल्या लोकांनी ना अन्य भाषा बोलण्याची कमी झालं. पण जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलत असतात तुम्हाला ना अन्य भाषा आहे ना तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये बदलणार आहे. म्हणजे अन्य भाषा बोलणाऱ्यांच्या व्यक्तीचं जीवन आशीर्वादामध्ये राहत असतात आणि अन्य भाषामध्ये बोलणाऱ्यांच्या जीवन विचार पण आहे ना पवित्र असतात. अन्य भाषामध्ये ज्या व्यक्ती बोलत असतात त्याच्या मनामध्ये येणारा विचार आहे ना पवित्र असतात. अन्य भाषा बोलणारा व्यक्ती, अन्य भाषा बोलणारा व्यक्ती आहे ना योग्य निर्णय घेत असतात. योग्य निर्णय म्हणजे ताबडतोब कुठलाही पण निर्णय घेणार नाही आणि अन्य भाषा बोलणारा व्यक्ती योग्य निर्णय घेत असतात आणि अन्य भाषा बोलणारा व्यक्तीचं जीवन नेहमी पवित्र असतात. हालेलुया. नेहमी पवित्र राहत असतात. अन्य भाषा ज्या व्यक्ती बोलत असतात त्याचे जीवन पवित्र राहणार आहे. म्हणून अन्य भाषा जेव्हा बोलत असतात परमेश्वराच्या वचनानुसार त्या व्यक्तीचं जीवन आहे ना बदलत असतात. हालेलुया. जेवढं तुम्ही ना अन्य भाषामध्ये ना प्रार्थना करणार तेवढं तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना बदलणार आहे. हालेलुया. म्हणून देवाने ना बघा, आपण येशू ख्रिस्त नावामध्ये आपण प्रार्थना करत असतो. प्रार्थना करत असताना आपण शब्दाची प्रार्थना करतो. आपण रोज आहे ना देवासमोर बसून शब्दाची प्रार्थना करत असतो. एक एक शब्द म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला, आपल्या मनात असलेल्या ना एक शब्द, लिमिटेड शब्द आहे ना काय करतो आपण देवासमोर आणून प्रार्थना करतो. आपण शब्दाची प्रार्थना तर सर्वजण करत असतात की एक लिमिट म्हणजे एक स्थान, त्या शब्द आहे ना एक कुठं तर जाऊन थांबणार ते शब्द, एवढंच आपण आहे ना आपल्या मनामध्ये असल्यामुळे
तेवढंच शब्द काय करतो आपण, प्रार्थना करून समाप्त करतो आणि आमेन म्हणतो आपण आहे ना शब्दाची प्रार्थना. पण अन्य भाषामध्ये बोलणारा व्यक्तीचं ना प्रार्थना असं असतं की आपल्याला समजत नाही, तरीही आत्म्यामध्ये प्रार्थना करत असतात त्यांनी. हालेलुया. त्यांनी आत्म्यामध्ये प्रार्थना केल्यामुळे परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे त्यांनी कधी पण आहे ना लिमिटेड बोलणार नाही. अन्य भाषामध्ये बोलणारा व्यक्ती पवित्र आत्मा देवाबरोबर आहे ना बोलण्यासाठी आपल्याला ना प्रोत्साहन करत असताना आपण जेव्हा अन्य भाषामध्ये प्रार्थना करत राहतो, ते भाषा आहे ना अनलिमिटेड मध्ये ना एक नदी सारखा ना वाहत असतात अन्य भाषा. हालेलुया. म्हणजे आपण बोलणारा शब्द ना एक लिमिटेड म्हणजे एक स्थानापर्यंत जेव्हा थांबलो, तसं ना जे अन्य भाषा बोलणारा व्यक्ती ना ते एकच ठिकाणी त्यांनी थांबतच नाही. त्याचे शब्द की नदीसारखं वाहत असतात शब्द. हालेलुया. म्हणजे अजून जे जे पाहिजे ते सर्व पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे आपल्याला जे पाहिजे ते सर्व परमेश्वरासमोर आहे ना आपण अन्य भाषामध्ये बोलत असतो. कारण की पवित्र आत्म्याला ना सर्व गोष्टी कळत असतात. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला काय करतात की आपल्याला प्रोत्साहन करत असतात त्या भाषामध्ये बोला म्हणून. जेव्हा आपण भाषामध्ये बोलत परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे जेव्हा त्या भाषा प्रारंभ करतो, आपण एकाच ठिकाणी जाऊन आहे ना थांबतच नाही. आपण ते भाषा आहे ना जेवढं आपल्या जीवनात जे जे आशीर्वाद आणि जे जे शब्द ना आपल्याला पाहिजे, जे जे कृपा पाहिजे, ते सर्व पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे आपण अन्य भाषामध्ये देवाबरोबर बोलत असतो. हालेलुया. इथं प्रार्थनेमध्ये आहे ना आपल्या मनामध्ये असलेला विचार आपण परमेश्वराला सांगितलो. पण अन्य भाषा बोलणारा व्यक्ती परमेश्वराची आत्मा आणि आपल्या आत्मा एक होत असतात. हालेलुया. अन्य भाषा बोलणारा व्यक्ती परमेश्वराची आत्मा आणि आपला आत्मा एक होणार आणि आपले आत्मा आहे ना परमेश्वराच्या आत्म्याला अजून जवळ होऊन आहे ना देवाबरोबर राहण्याची निर्णय घेत असतात. हालेलुया. म्हणून देवाने ना प्रत्येक व्यक्तीला म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीला ना अन्य भाषा बोलण्याची ना कृपादान फक्त त्या मंडळीला दिलेला आहे. हालेलुया. म्हणून मार्क शुभ वर्तमान 16 अध्याय 17 वचन जेव्हा आपण प्रारंभ करतो, आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नामाने भूते काढतील, नव्या भाषा बोलतील. म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती, पवित्र आत्मा प्राप्त केलेल्या प्रत्येक व्यक्तीने ना देवाचं ना अन्य भाषामध्ये ना त्यांनी बोलणार म्हणून प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर असताना सांगितलं. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास असलेल्या व्यक्तीला आणि येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केलेला प्रत्येक व्यक्ती आणि येशूच्या रक्तामध्ये, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झाल्यावर पवित्र आत्मा प्राप्त केलेला प्रत्येक व्यक्ती अन्य भाषामध्ये ना बोलणार आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण लूक शुभ वर्तमान 11 अध्याय आणि 13 वचन जेव्हा पाहतो, तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावीचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यात तो किती विशेष करून पवित्र आत्मा देणार. हालेलुया. म्हणजे आपल्या लेकरांना ना आपण आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये चांगलं देणगी देण्याची आपल्याला कळत असतात. तसं ना येशू ख्रिस्त नावामध्ये ज्या व्यक्तीने देवासमोर प्रार्थना करणार त्या व्यक्तींना परमेश्वरांनी पवित्र आत्मा देणार. जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त करणार आहे, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही ना दिलेल्या कृपेच्या द्वारे अन्य भाषा बोलणार आहे. हालेलुया. परमेश्वराच्या कृपेमध्ये जेव्हा आपण आहे ना सर्वजण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्यासाठी ना प्रार्थना करावं. पवित्र आत्म्याने भरायला पाहिजे. देवावर विश्वास ठेवलो आपण, पण
आपण पवित्र आत्म्यांनी भरायला पाहिजे. जसं ना प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये 4 वचन सांगितल्याप्रमाणे, जसं प्रेषितांनी 120 लोकांनी माडीवर बसून प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तसं आज पण मंडळी पवित्र आत्म्यांनी भरायला पाहिजे. हालेलुया. जसं ना पहिला मंडळी 120 लोकांच्या पहिला मंडळी ना येशू ख्रिस्त नावामध्ये प्रार्थना करत असताना परमेश्वरांनी सर्वांना पवित्र आत्मा दिलं, तसं आज पण आहे ना येशू ख्रिस्ताला स्वीकार करून, स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करून, जेव्हा येशूच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला आणि सर्वजण मंडळी एकत्र होऊन परमेश्वराला जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार, परमेश्वरांनी मंडळीला आज येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्र आत्म्याने भरणार. हालेलुया. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहिलं तर आहे ना, ते पवित्र आत्मा तुम्हाला ना सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा असतात त्या व्यक्तीचं जीवन या जगातल्या सारखं राहत नाही, कारण पवित्र आत्मा त्या व्यक्तीचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना जीवन बदलतात. आज येशू ख्रिस्ताला स्वीकार करून पण आहे ना अनेक लोक वाईट विचारामध्ये राहत असतात. येशू ख्रिस्तावर विश्वास आहे पण त्यांचे विचार कसं राहतात म्हणलं तर आहे ना वाईट विचार, म्हणजे पापाच्या विचारामध्ये राहत असतात, पापाच्या मार्गामध्ये चालत असतात. जेव्हा मंडळी पवित्र आत्म्याने भरल्यावर, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनात म्हणजे तुमच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्मा आल्यावर, ते पवित्र आत्मा तुमचं मन बदलणार आहे, तुमचा विचार बदलणार आहे. आजपर्यंत आलेलं सर्व पापाचे विचार काढून टाकून आहे ना पवित्र आत्मा देवाचा विचाराने चालविणार आहे. हालेलुया. देवाचं विचार आपल्यामध्ये येत असतं, देवाचं वचनानुसार आपल्याला चालवतात आणि देवाचा पवित्र विचारात पवित्र वचनामध्ये आपण जेव्हा चालत असतो, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण पाप सोडतो, पापाचा मार्ग सोडतो आपण आणि देवाच्या मार्गामध्ये देवाबरोबर राहण्याची आपण आहे ना आपली मन बदल करत असतो. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये भरा. लूक शुभवर्तमान 11 अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे 9 वचन, मी तुम्हा सांगतो मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. म्हणून जेव्हा ना आपण परमेश्वरांना ना पवित्र आत्मा मागतो, परमेश्वर आपल्याला पवित्र आत्म्याने भरणार आहे. हालेलुया. आपण अनेक गोष्टी मागतो परमेश्वराला या जगात, आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मागतो, पण सर्वात आहे ना मेन आशीर्वाद देवाची कृपा असा आहे की आपण पवित्र आत्मा मागायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असतात, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही जेव्हा अन्य भाषा बोलणार आहे, त्या अन्य भाषाच्या द्वारे येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना आपण सर्वजण आहे ना देवाच्या कृपेमध्ये वाढत असतो. म्हणून योहान शुभवर्तमान 7 अध्याय 37 आणि 38 मध्ये सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने म्हटलं, ज्यांना तहान आहे त्यांनी माझ्याकडे येऊन प्याहा. म्हणजे आपण देवाच्या आत्म्याविषयी ना आपल्याला ना तहान राहायला पाहिजे. आपण पाणीचं तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी आपण आहे ना पाण्याच्या गागरापाशी जेव्हा जातो, जेव्हा त्या पाणी घेऊन पितो, तसं ना ज्यांना पवित्र आत्म्याविषयी आणि कृपादानाविषयी ना जेव्हा तहान असतं, तर येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे त्यांनी माझ्याकडून येऊन प्याहा. म्हणजे येशू ख्रिस्ताकडे येऊ नये ना जेव्हा प्रार्थना केल्यावर त्या व्यक्तीला पवित्र आत्मा देणार, पवित्र आत्म्याच्या कृपादानाने भरणार आहे.
हालेलुया. आपण सर्व गोष्टी जीवनात मागत असतो. जीवनात तुम्ही सर्व मागितलं, पण या भूतलावरच आहे ना सर्व ते आशीर्वाद. पण परमेश्वर म्हटलं पवित्र आत्मा तुम्हाला ना स्वर्गापर्यंत घेऊन जाणारा महान आत्मा आहे. हालेलुया. तुमचं जीवन पवित्र आत्मा काय करतं तर पवित्र आत्मा तुमचं जीवन पवित्र मध्ये चालवतं. जेव्हा आपण आहे ना प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय आणि 17 वचन जेव्हा पाहतो, तेव्हा अन्याने निघून त्या घरी गेला आणि त्याजवर आत ठेवून म्हटला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने मला यासाठी पाठवले आहे की तुला आपली दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे. जेव्हा बघा सौल आहे ना, पौल होण्याच्या अगोदर की सौल जेव्हा एक म्हणजे देवाचे लेकरांना बांधून बंदीशाळेमध्ये टाकण्यासाठी जेव्हा त्यांनी जात असताना येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. जेव्हा दर्शन दिल्यावर पौलाने ना खाली पडलं, त्याची डोळे बंद झालं होतं. पण एक परमेश्वराने ना एक सेवकाला सांगितलं की एका ठिकाणी ना एक पौल म्हणून व्यक्ती आहे, त्याच्याकडे जाऊन तू ना प्रार्थना कर म्हणलं. जेव्हा त्या सेवकाला सांगितल्याप्रमाणे बघा देवाने जेव्हा दर्शन दिलं, देवाने ना पौलाला दर्शन दिल्यावर आहे ना जेव्हा त्या पौल प्रार्थना करत असताना त्या सेवकाने त्याच्याकडे येऊन आहे ना प्रार्थना केलं, याप्रमाणे सांगितलं तुला दृष्टी पण येणार आहे आणि पवित्र आत्म्याने पूर्ण होण्यासाठी मी प्रार्थना करणार. देव कशासाठी दर्शन दिलं? पवित्र आत्म्याने पूर्ण होण्यासाठी. जसं सौलाच्या जीवनामध्ये घडलं, आज पण आहे ना येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक व्यक्तींना परमेश्वर म्हणतात की सर्वांना दर्शन दिलेलं आहे परमेश्वराने. येशू ख्रिस्ताच्या द्वारे पौलासारखा ना प्रत्येक व्यक्तींना दिलेल्या दर्शनाच्या द्वारे तुमच्या जीवनात आहे ना चमत्कार पण होणार आणि तुम्ही पवित्र आत्म्याने पूर्णपणे होणार. हालेलुया. म्हणून इथं पौलला काय म्हणतात की ते संदेश आणि सेवकाने म्हटलं तुला ना दृष्टी पण येणार आणि पवित्र आत्म्याने परिपूर्णपणे होणार. म्हणजे देवाच्या लेकरांना परमेश्वर म्हणतात मी तुमच्या जीवनात आहे ना चमत्कार पण करणार, अद्भुत कार्य पण करणार, आरोग्य पण देणार, आशीर्वाद पण देणार, सोबत पवित्र आत्म्याने मी पूर्ण करणार आहे. हालेलुया. म्हणून देव फक्त आहे ना अद्भुत कार्यापाशीच थांबणार नाही, देव फक्त आशीर्वादापाशीच थांबणार नाही. परमेश्वर म्हणतात मी तुझ्या जीवनात आशीर्वादित पण करणार आहे आणि पवित्र आत्म्याने मी तुम्हाला परिपूर्ण करणारा परमेश्वर येशू ख्रिस्त. हालेलुया. जसं पौलाला परमेश्वराने पवित्र आत्म्याने पूर्ण केलं, आज देवाच्याकडे येणारा देवाच्या मंडळीला पण पवित्र आत्म्याने पूर्ण करणार परमेश्वराने. जेव्हा ना पवित्र आत्म्यामध्ये आपण आहे ना भरत असताना परमेश्वराच्या ना कृपेच्या द्वारे पौल नंतर ना बघा पत्रिकामध्ये सांगत असतात की 1 कोरिन्थीकरास पत्र 14 अध्याय 18 वचन, तुम्हास सर्वापेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाची आभार करतो. म्हणजे पौल बघा जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त केलं त्याने ना अन्य भाषा बोलण्याची प्रारंभ केलं. पौलाने काय म्हणतात मी तुम्हापेक्षा सर्वात अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचं आभार धन्यवाद करतो. हालेलुया. जसं पौलांना पवित्र आत्मा दिलेला आहे देवाने, आज मंडळीला पण येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्र आत्मा देऊन परमेश्वराने म्हणत असतात की तुम्ही पण अन्य भाषा बोलावं. हालेलुया. देवाचं सर्व लेकरांनी ना अन्य भाषा नेहमी बोलायला पाहिजे. देवाचा भाषा जेव्हा तुम्ही बोलत असतात, जेव्हा देवाचा भाषा ना तुम्ही नेहमी बोलताना ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे तुमचं जीवन आहे ना बदलणार आहे. म्हणून देवाचं लेकरं कधी पण अन्य भाषापासून लांब राहू नये. आपण अनेक गोष्टीमध्ये आहे ना आपण आहे ना देवाजवळ आहे ना देवाला मागत असतो, पण देवाला ना तुम्ही
सर्वजण तुमचं भाषामध्ये पण प्रार्थना करा आणि देवाचं भाषामध्ये पण तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. तुमचं भाषामध्ये पण तुम्ही प्रार्थना करा परमेश्वराला. आणि अन्य भाषामध्ये तुम्ही जेव्हा परमेश्वरासोबत बोलत असताना तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये बदल होत असतात. म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे जेव्हा ना परमेश्वरांनी मला सांगितल्याप्रमाणे देवाने ना येशू ख्रिस्त नावामध्ये आपण जेव्हा पाहत असतो की 14व्या अध्यायामध्ये पण परमेश्वर म्हणतात बघा, 14व्या अध्यायामध्ये 39 वचन या असतो, बंधुजन व तुम्ही संदेश देण्याची प्रबल इच्छा बाळगा व भिन्न भिन्न भाषा बोलणे मना करू नका. म्हणजे देवाचं भाषा बोलण्यापासून कधीही लांब राहू नये. त्यासाठी परमेश्वरांनी जसं आपल्याला ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे पवित्र आत्मा दिलं, त्या पवित्र आत्म्याच्या कृपादान एक अन्य भाषा म्हणजे भिन्न भिन्न भाषा परमेश्वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्या भाषा आपण बोलत असतो त्या पवित्र आत्म्याच्या ना अन्य भाषामध्ये प्रार्थना केलेल्या व्यक्तीचं जीवन नेहमी आशीर्वादामध्ये राहत असतं. त्याची मन आहे ना समाधान राहत असतं, त्याच्या मनात शांती राहत असतं. तुम्ही जेव्हा ना भाषा बोलण्याचे प्रारंभ करा, तुम्ही प्रारंभात आहे ना तुम्हाला वाटत असतं की तुम्हाला ना काही पण विचार येत नाही, पण जेव्हा तुम्ही ना येशू ख्रिस्त नावामध्ये भाषा रोज बोलत राहिल्यावर, तुम्ही रोज देवाच्या भाषामध्ये प्रार्थना केल्यावर तुम्हाला ते भाषा नाही समजलं तरी पण पवित्र आत्मा तुमच्याद्वारे रोमकरास पत्र 8 आणि 26 वचन प्रमाणे आपण प्रार्थना करावं आपल्याला समजत नाही. म्हणजे आपण प्रार्थना करताना आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा देवाबरोबर आहे ना बोलणार आहे. हालेलुया. म्हणजे इथं काय म्हटलं पौलाने, आपण प्रार्थना करताना ना समजत नाही, आपण जेव्हा अन्य भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला प्रार्थना करताना समजत नाही, पण पवित्र आत्मा देवाबरोबर बोलणार. म्हणून जेव्हा तुम्ही ना पण अन्य भाषामध्ये बोलताना तुम्हाला नाही समजलं तरी पण पवित्र आत्मा देवाबरोबर बोलताना ना त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना केल्यावर तुमचं विचार बदलतं, तुमचं बघण्याची दृष्टी बदलणार आहे. तुम्हाला ऐकण्याची ना तुम्ही जे काही ऐकत असतं त्याच्यात बदल होत असतात. तुमचं शरीरात असलेल्यांना सर्व दुष्टात्मा तुम्हाला सोडून आहे ना पळून जाणार आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाच्या भाषामध्ये बोलल्यावर तुम्ही ना देवाचं अभिषेकामध्ये भरत असतात. पवित्र आत्म्यामध्ये राहून जेव्हा देवाच्या भाषामध्ये ज्या व्यक्तीने बोलतात तेव्हा देवाच्या शक्तीने भरत असतात. जेव्हा देवाचा अभिषेकाने भरल्यावर तुम्ही ना या जगात पवित्र आत्म्याच्या द्वारे एक सामर्थ्यवान व्यक्ती होत असताना ते अभिषेक तुमच्या शरीरात रोग पण बरं करणार आहे, तुमच्या शरीरातून सर्व आत्म्याला बाहेर काढणार आणि देवाचा शक्ती तुम्हाला ना नेहमी रक्षण सारखा राहणार आहे. हालेलुया. म्हणून देवाचं लेकरं नेहमी भाषामध्ये बोलावं. आपण देवाच्या भाषामध्ये बोलण्यासाठी उठून उभा राहू, देवाच्या भाषेमध्ये बोलू. आपण पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तू सांगितलेल्या वचनानुसार तुझ्या सर्व लेकरांना पवित्र आत्म्याने बर आणि अन्य भाषा बोलण्याची कृपादान दे म्हणून तुला विनंती करतो. या कृपादानाने भरून मंडळी बाप्पा पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण होऊन अन्य भाषा बोलण्यासाठी तू सहाय्य कर. अन्य भाषा बोलण्याची कृपादान देऊन बाप्पा या कृपादानामध्ये वाढ होण्यासाठी तू सहाय्य कर म्हणून महिमा आणि गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.